महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री श्री पंकज भोयर सर यांची तुळजापूर येथे भेट घेऊन पोलीस बॉयज असोसिएशनतर्फे त्यांना पोलिसांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या पत्नीला सर्व आजारांवर मोफत उपचार देण्यात यावे। सन 2023 पासून प्रलंबित असलेले डीजी लोन तात्काळ वाटप करण्यात यावे। राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना 5,000 रुपये अतिरिक्त भत्ता म्हणजेच आहार भत्ता देण्यात यावा। पोलिसांच्या पाल्यांना पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण देण्यात यावे। सन 2001 पूर्वीपासून पोलीस सेवेत असताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा पाल्यांसाठी 3 अपत्य अट रद्द करण्यात यावी। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक बॅच क्रमांक 113 व 114 तसेच 115 मधील 700 पोलीस अधिकाऱ्यांचे API पदी पदोन्नती करण्यात यावी। 10, 20, 30 चा लाभ महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना देण्यात यावा। पोलीस सेवेत असताना पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झालेल्या त्यांच्या विधवा पत्नीला मिळणाऱ्या पेन्शनमधील दर 10 वर्षांनी 40% होणाऱ्या कपातीचा आदेश रद्द करण्यात यावा। राज्य पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना TA दररोज 700 रुपये इतका देण्यात यावा। SRPF जवानांची संख्या वाढवण्यात यावी। सध्या मिळत असलेले अर्जित सरेंडर रजेचे पैसे 6व्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत असल्याने ते 7व्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावे। याप्रमाणे सुमारे 23 मागण्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदन देताना श्री प्रमोद वाघमारे साहेब, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी असोसिएशनचे धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री खंडेराव गांधले साहेब ASI, जिल्हा उपाध्यक्ष श्री रमाकांत शिंदे साहेब PSI, श्री अशोक गायकवाड साहेब, श्री घरबुडवे साहेब, श्री शहाजी बनसोडे साहेब यांची उपस्थिती होती।